नमस्कार, मी संदीप कारंडे, केरेन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आज आपण राधानगरी या भागामध्ये आलेलो आहे. तर आपल्या समोर हा ऊस उभा आहे. हा 265 जातीचा ऊस आहे आणि सचिन सरांचा हा ऊस आहे. तर सचिन सरांचा हा ऊस जवळपास आज 11 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे हा भाग अतिवृष्टीचा आहे, जास्त पावसाचा आहे आणि ह्यावेळी पण भरपूर पाऊस पडला. पण ह्या भागामध्ये जर ऊस आता बघितली तर कुणाची 10 ते 12 फुटापेक्षा जास्त वाढलेली नाहीत, ते पण जास्त झालेलं आहे. पण आता हा ऊस किती वाढलेला आहे आणि ऊसात केरनचं मार्गदर्शन घेतल्यापासून किती बदल झालेला आहे हे आता आपण प्रत्यक्षात सचिन सरांना भेटून त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार सचिन. नमस्ते. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या लोकांना सांगा तुम्ही. हा, आपला प्लॉट आहे राधानगरी आंबेचे. आपलं नाव सचिन रामचंद्र जाधव, राहणार फिजुडी, तालुका राधानगर, जिल्हा कोल्हापूर. अच्छा, तुमचा हा ऊस 265 जातीचा आहे. 265 जाती. किती महिने पूर्ण झालेत? हे पूर्ण आता 11 महिने झालेत. 11 महिने पूर्ण झालेत. बरं, हा ऊस तुमचा किती दिवस पाण्यामध्ये होता? हा तर नाही म्हणला तर कमीत कमी 13 ते 14 दिवस पूर्ण सुळीपर्यंत प्लॉट बुडलेला आणि पाक सूर्यपर्यंत बुडलेला होता. आणि तुम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे तर हे आपले सहकार्य मित्र आहेत अच्छा. मोहित्यांचे काम आहेत, त्यांनी त्याच्यात एक माहिती घेऊ शकता. अच्छा, ठीक आहे. तर आता या ऊसाची आपण जाडी बघतोय, जिथं हे बघतोय पेऱ्याची साईज बघतोय. हा एवढा जाडीला ऊस आहे. तर ह्या भागामध्ये एवढा ऊस कधी आलेला होता का असा? नाही, आम्ही इथे ज्यावेळी 3-4 वर्षापूर्वी करत होतो ना सर, हा, कधीच आमचा की 17-18 कांड्या सोडून वरती गेलाच नाही कधी ऊस. 17-18 कांड्या सोडून कधी वरती गेला गेला नाही. नाही. बरं, आता किती कांड्यावरती ऊस आहे? आता कमीत कमी 28 ते 29 सहज आहे. ठीक आहे. आता आपण बघूया का त्या पेरे किती आहेत, त्या कांड्या किती आहेत? ठीक आहे. तर आम्हाला पहिल्यापासून पेरे मोजून दावा तळातून इथून दावा. थांबा एक मिनिट. हा, जोरात. 1 हा, 2 हा, 3 4 हा, 5 हा, 6 7 8 9 हा, 10 11 12 हा, 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 27 तरी आरामशीर पेरे आहेत. 27 त्याला 27 आरामशीर आहे. 27 ते 30 पेरे आहेत. आराम. इथून पाठीमाग जेव्हा केरनचं तुम्ही मार्गदर्शन घेत नव्हता तेव्हा किती पेरे यायचे? त्यावेळी 16-17 बरोबर तेवढी 16 ते 17. 18च्या आत. 18च्या आत. आता आपले सगळे ग्रामस्थ बांधव आहे. किती पेरे येत होते साहेब इथून पाठीमाग तुमच्या भागात? 16-17 आणि ह्या भागामध्ये अतिवृष्टी असते, जास्त पावसाचा काळ असतो. बर, नमस्कार काका. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? माझं नाव रफी किसा आंबर्डे. अच्छा, तुम्ही कुठे जॉबला आहे? मी इथं मोठे. अच्छा, हे आपला डॅम आहे पाठीमाग, राधानगरी डॅम आहे इथं पाठीमाग, ह्या शेताच्या पाठीमाग आहे. आणि हा ऊस किती दिवस पाण्यामध्ये होता? तुम्ही इथं गेटवरतीच असताय? आम्ही गेटवरच असतो हा. साहेब. ते बरोबर 13-14 दिवस हे पाण्यातच होता. 13 ते 14 दिवस म्हणजे सूर्य पूर्ण बुडलेली होती. पूर्ण बुडले ते. त्याच्यानंतर रानटी जनावरांनी पण हा ऊसाचं नुकसान भरपूर केलेलं होतं. हा, तरी देखील हा ऊस आपल्या समोर उभा आहे. ते केरनच्या मार्गदर्शनामुळे झालं. आणि गायरानी खाल्ला 4 वेळा गायरानी खाल्ला. गायरांनी 4 वेळा. खाल्ला, गव्हांनी खाल्ला. तर बघा साहेब, एवढं अतिवृष्टी होऊन अति पाऊस होऊन सकट आता हे काका इथं आहेत. राधानगरी डॅमच्या गेटवर हे काका आहेतच. त्यांनी बघितलेलं आहे की 15 दिवस ऊस पाण्यामध्ये होता, सुरळी बुडलेली होती. अशा परिस्थितीमध्ये पण हा आता ऊसाची आपण जाडी बघितलेली आहे, उंची बघितलेली आहे. 4 टायमाला जनावरांनी हा ऊस खाल्लेला आहे. तरी देखील हा आपल्या समोर केरनचं मार्गदर्शन घेतल्यापासून हा ऊस उभा आहे. तर आता आपण पेऱ्याची जाडी पण बघतोय. साहेब मला जाडी दावा आणि पेऱ्याची अशी उंची पण दावा. मला किती जाडी नाही हा जाडी बघा त्या साईडला हे पेऱ्याला इबीत लावून दावा मला असा. एक कीज बसते ना आरामशीर खालीच बसते पूर्ण. त्या साईडला पण जाडी बघा. त्या साईडला खरी हा करतो. अशी जाडी आम्ही कधीच बैल नव्हती. जाडी म्हणजे हातात पूर्ण समाधान वाटतं हातात घेतलं की. एवढी गाडी कधी झाली नव्हती तुमच्या शेतात? नाही. पण हा एवढा पावसाचा भाग असून देखील तर इथे करून धावलेला आहे. कारण ह्या एरियामध्ये एवढा ऊसच नाही कुणाचा. आणि हा पहिला तुम्ही प्रयोग तुम्ही सक्सेस केलेला आहे केरनच्या मार्गदर्शनातून. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय? इतर शेतकऱ्यांना सांगायला म्हणजे 100% तुम्ही केरन प्रोडक्ट हेल्दी केरन आहे ते वापरा. केरनचं मार्गदर्शन केरनचं घ्या. तुम्ही ह्या भागामध्ये लोकांना मार्गदर्शन करताय केरनचं? करतो. हा, करताय. तर तुमचा नंबर आहे जो खाली दिलेला, त्याच्यावर कॉल केल्यानंतर तुम्ही लोकांना मार्गदर्शन करणार? 100%. ठीक आहे. तर बघा साहेब, आपण फिरू अजून इकडून एक बार कॅमेरा संपूर्ण भागातून. खरंच हा ऊस किती जाड आलेला आहे, किती उंचीला आलेला आहे ते आपण बघतोय.
आणि इथं पण परिस्थिती तुमच्या समोरच आहे ऊसाची आणि डॅम इथेच आहे. आपण डॅम पण आता बघणार आहे, त्याचा पण फोटो आपण घेणारच आहे डॅमचा काय आहे ते. ओके, तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी संदीप कारंडे केरेन ऑर्गॅनिक कडून तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.